शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि थोडी चिंताजनक देखील आहे. कारण राज्यातील कर्जमाफीच्या निर्णयावर आता मोठा घोळ निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. नेमकं काय घडतंय, कोणाला फायदा होणार आणि कोण राहणार वंचित, ही संपूर्ण माहिती आपण आज सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे, त्यासाठी आता काही ठोस अटी समोर येत आहेत आणि या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा धोक्यात आल्याचं चित्र दिसत आहे. माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकबाकीमध्ये आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, जर तुमचं कर्ज या तारखेपर्यंत थकीत नसेल किंवा 2 लाखांच्या पुढे असेल, तर तुम्ही या योजनेच्या कक्षेबाहेर जाऊ शकता. आता इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात त्यांचं काय? यावर सरकारने एक वेगळा पर्याय दिला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. पण इथेही बिकट आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ठराविक कालावधीत कर्ज फेडलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजेच जे थोडंफार उशिरा कर्ज भरतात किंवा काही कारणामुळे एक हप्ता चुकतो, ते या योजनेतून बाहेर जाऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा, सरकारकडून पात्र शेतकरी निवडण्यासाठी काही जाचक अटी लागू होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर शेतकऱ्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल किंवा पक्का बंगला असेल, तर त्याला या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. तसंच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, त्यांनाही यावेळेस अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आता इथेच खरी चिंता वाढते, कारण ग्रामीण भागात अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे एखादं जुनं 4 चाकी वाहन आहे किंवा छोटासा पक्का घर आहे, पण त्यांची आर्थिक स्थिती अजूनही कमकुवत आहे. अशा शेतकऱ्यांना फक्त या अटींमुळे कर्जमाफीपासून वंचित राहावं लागू शकतं. तज्ज्ञांच्या मते या अटींमुळे खऱ्या गरजू आणि कागदोपत्री पात्र यामध्ये मोठा फरक पडू शकतो. म्हणजेच काही खरोखर गरजू शेतकरी लाभापासून दूर जाऊ शकतात. आता पुढे काय होणार? सरकारने यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. ही समिती सध्या सर्व माहिती, शेतकऱ्यांची स्थिती आणि आर्थिक निकष तपासत आहे आणि या समितीचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.